हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः। शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः। सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। सदा शिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा। ऐसे सद्गुरु परम कृपाळू संपविला माया जंजाळू शिष्या प्रति दयाळू ऐक्य रूपे सद्गुरो तूची उद्धारी तूची परम कल्याणकारी आम्हास अंगीकारी आत्मरूपत्वे। सद्गुरुनाथ महाराज की जय। बंद कर. परम पूज्य सद्गुरु हे बंद करू का? चालू आहे का हे? कुठं चालू करू? हे केलं, हे करू का? नाही, हे परम पूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग नमन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी लोटांगण घालतो. रोज शांतीपाठ म्हणणाऱ्या आणि आजही वेळेपूर्वी हजर राहून शांतीपाठ करणाऱ्या आदरणीय नीलाताई यांना वंदन करतो. मधल्या आठवड्याच्या सुटीनंतर आपण सगळे न चुकता आज हजर राहिलात म्हणून आपल्या सगळ्यांना वंदन करतो. कठोपनिषदाच्या दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या वल्लीला प्रारंभ करतो. तुम्हाला माहिती असेल की दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वल्लीमध्ये एतद वैतत 8 वेळ सांगून झालाय आणि आता दुसऱ्या वल्लीला प्रारंभ होतोय आणि दुसऱ्या वल्लीमध्ये सुद्धा एतद वैतत पुन्हा सांगणं प्रारंभ केलाय.
पण आता सांगण्याची पद्धत बदलली आहे, ढब बदलली आहे. श्रुतीला माहिती आहे की तो उत्तम अधिकारी आहे. त्याला पहिल्या अध्यायातली द्वितीय वल्ली आणि तृतीय वल्ली पुरेसी आहे. जो मध्यम आणि मंद आहे त्याच्यासाठी दुसरा अध्याय, प्रथम द्वितीय आणि तृतीय वल्ली आहे. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की ज्याला कठोपनिषद आतापर्यंत कळलं नाही त्याला सुद्धा ते कळावं, हे कारुण्य श्रुती माऊलीच्या पोटी आहे. आणि म्हणून श्रुती माऊली दुसऱ्या अध्यायातली दुसरी वल्ली अधिक सोपी करून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. शंकर भाष्यांनी पहिल्यांदाच स्पष्ट करून दिलं. शंकर भाष्यामध्ये सर्वप्रथम काय जर स्पष्ट केलं असेल तर त्यांनी हे सांगितलं दुसऱ्या वल्लीमध्ये, हे सांगितलं की हे ब्रह्म अत्यंत दुर्विज्ञेय आहे. हे शंकर भाष्य आहे, गीता प्रेस गोरखपूर. आणि ह्यात दुसऱ्या अध्यायातल्या दुसऱ्या वल्लीमध्ये पहिल्यांदा आचार्य सांगतात आहे, भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य काठक श्रुतीमध्ये सांगतात आहे की ब्रह्म अत्यंत दुर्विज्ञेय आहे. विज्ञेय म्हणजे जाणण्यासारखं, दुर्विज्ञेय म्हणजे न जाणण्यासारखं, म्हणजे जाणण्याला कठीण, आणि अत्यंत म्हणजे ब्रह्म जाणण्याला अत्यंत कठीण आहे. पुनरपि प्रकाशांतरेण ब्रह्मतत्व निर्धारणार्थो यमारंभो दुर्विज्ञेयत्वात ब्रह्मणः, असं भगवत पूज्यपादांचं वाक्य आहे. ब्रह्म जाणण्यासाठी अत्यंत दुर्विज्ञेय आहे, परंतु सांगण्याचा प्रकार भिन्न करून ब्रह्मस्वरूपाचा निश्चय करून घेण्यासाठी श्रुती माता ह्यानंतरचे सगळे वर्णन करत आहेत. तीव्र मुमुक्षु पहिला अध्याय दुसरी आणि तिसरी वल्ली झाली. तिथूनच त्यांनी मध्यम आणि मंद मुमुक्षूसाठी सांगायला सुरुवात केली. आणि मग दुसरा अध्याय पहिली वल्ली, दुसरी वल्ली आणि तिसरी वल्ली या मध्यम आणि मंद मुमुक्षूसाठी असल्यामुळे ज्यांना आतापर्यंत ब्रह्म कसं आहे हे कळलं नाही त्यांना आता भिन्न प्रकारे सांगण्याचा करुणा कर अशी श्रुती माता. आईला प्रेम असतं की नाही हो? श्रुती ही आपली माता आहे, भगवद्गीता ही आपली माता आहे. श्रुती आणि गीता या दोन नाहीत, लक्षात ठेवा. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. आपली आई असते की नाही? आपल्या आईचं माहेरचं नाव एक असतं आणि सासरचं नाव एक असतं, पण त्या दोन पैकी कुठल्याही नावाने जरी आवाज दिला गेला तरी तो आवाज आपल्या आई हो म्हणते, ओ म्हणते. तसं श्रुती माता म्हणा की गीता माता म्हणा, कारुण्य रसाने ओतप्रोत ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य करून घेणाऱ्या योग सांगण्यासाठी उतावीळ अशी श्रुती माता. भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे कुठून सुरू झाली? उपनिषत्सु. उपनिषदांपासून प्रारंभ आहे. म्हणून श्रुती माता आणि गीता माता ह्या एकच आहेत. याप्रमाणे आपल्या आईचं माहेरचं नाव आणि सासरचं नाव जरी भिन्न दिसत असलं तरी श्रुती आणि गीता हे नाव जरी भिन्न दिसत असलं तरी माता तीच आहे. ब्रह्म
अत्यंत दुर्विज्ञेय आहे. म्हणून अत्यंत कठीण आहे हो. आपल्या मनाने श्रुतींचा अभ्यास करून होणार नाही. शास्त्रांनी आदेश दिले की श्रुती ह्या श्री गुरुमुखातूनच ऐकायच्या. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या कृपेने जो अधिकार प्राप्त झाला, ती त्यांचीच कृपा आपल्यापर्यंत श्रुती सांगण्यासाठी मला प्रवृत्त करत आहे. म्हणून श्री गुरुमुखातून श्रुती सगळ्यांनी ऐकाव्यात, हा काकांचा आदेश काकाच पाळून घेतात. आणि म्हणून अत्यंत दुर्विज्ञेय असं ब्रह्मतत्व वेगळ्या प्रकारे श्रुती या ठिकाणी सांगते आहे. त्यासाठी आपण आता मंत्रांना प्रारंभ करूया. मंत्रांना प्रारंभ करण्यापूर्वी पहिले आपण शांतीपाठ घेऊया. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ब्रह्मानुसंधान कसं करायचं हे सोप्या पद्धतीने श्रुतीने निर्देशित केलं आहे. त्यातले आपण 3 मंत्र वाचूया आणि आपल्या पुढच्या याला लागूया. पुरमेकादशद्वारम् अजस्या वक्रचेतसः अनुष्ठाय न शोचति विमुक्तश्च विमुच्यते. एतद्वैतत् हंसा शुशिषन् द्वरुर् द्व सुरन्तरिक्षस् धोता वेदिशति स्थिर दुरोणसत् नृषद्वर रसद्रुत सद् व्योमत्सद्दब्जा गोजा ऋतजा अद्रिजा ऋतं बृहत् ऊर्ध्वं मुन्नयत्यपानं प्रत्यगस्यति मध्ये वामनमासिनं विश्वे देवा उपासते. ब्रह्मतत्व जाणण्यासाठी श्रुतीने आता सोपा रस्ता काढलेला आहे. सगळ्यांना ते कळलं पाहिजे म्हणून श्रुती सांगते, आत्म्याचं एक नगर आहे. गोष्ट सांगायला सुरुवात केली आहे आणि कथानक नाही, गोष्ट म्हणजे कथानक नाही, समजावून सांगण्यासाठी तयार केलेला एक ढाचा आहे. असा आहे, मध्यम आणि मंद मुमुक्षूला जेव्हा सांगायचं आहे त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते त्याच्या गळी उतरवलं पाहिजे. कसं उतरवायचं? माणसाला घर हवं असतं आणि तो जो आर्किटेक्ट असतो तो कागदावर त्याचा नकाशा तयार करतो. कागदावर त्या घराचा नकाशा तयार करतो आणि कागदावर काढलेल्या पेन्सिलनी केलेल्या आकृत्या ह्यावरून समजदाराला घर कसं असेल हे समजून जातं. तो तीव्र मुमुक्षू. पण काही जणांना नाही समजत.
मग त्या घराची तशी प्रतिकृती तयार केल्या जाते छोटीशी. आणि मग त्या प्रतिकृतीतून हां, असं राहील. हां, इकडनं एंट्री राहील. हां, असा हा हॉल एवढा राहील. हे तसं राहील. मग हे समजायला लागतं. त्यावेळेला मग त्याला वाटतं, की हां, हे आपलं घर आहे आणि हे बरोबर आहे. ते कागदावर पेन्सिलीने काढलेले चौकोन-चौकोन त्याच्यातून नाही गड्या समजत बरोबर. मग आता त्या घराचा छोटासा काय 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 तयार केला, तसंच्या तसं छोटंसं एक घर तयार केलं. मग त्या घरातनं समजतंय, की असं-असं आहे, तसं-तसं आहे, तसं-तसं आहे. आता अंदाज आला बरं का, बरोबर अंदाज आला. हा मध्यम मुमुक्षू आणि मंद मुमुक्षूला त्या घरालाही दारं दाखवावी लागतात, खिडक्या दाखवाव्या लागतात. आणि मग तो म्हणतो, "हां, इथे अशी-अशी जागा आहे." हे बरोबर. त्याप्रमाणे त्या आत्म्याबद्दल सांगताना आत्मा एका नगरीमध्ये राहतो सांगितलंय. नगर शब्दाचा अर्थ राज्य असा होतो. नगर शब्दाचा अर्थ वसाहत असा. आणि त्या वसाहतीमध्ये 4 दिशेला 4 दार आहेत. शांकर भाष्यामध्ये सांगितलंय. त्याप्रमाणे 4 दिशेला 4 दार आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. 4 दिशेंचे 4 दारं झाल्यानंतर त्या दारांवर मजबूत राहण्यासाठी द्वारपाल उभे केले आहेत. त्याला तटरक्षक असं म्हणतात. आणि अशा प्रकारे ती जी नगरी सैन्यानी, द्वारपालांनी, रक्षकांनी मजबूत झालेली आहे. अशा नगरीमध्ये आत्मराजा विराजमान आहे. त्या राजाचं नाव आत्मा असं आहे. आत्मा नावाचा राजा त्या ठिकाणी राहतो. आता शांकर भाष्यामध्ये झालेलं हे पहिलं वर्णन आहे. आता अजून घराची प्रतिकृती तयार झाली आणि असं आहे आणि त्याला खिडक्या-दारं करून दाखवले तरी समजत नाही. तर मग स्लॅब असते ना वरची, तिथे खरडा ठेवला असतो. तो उचलून काढायचा. हे बघा आतमध्ये असं दिसतं. आतून बघा हे दार असं इकडे आहे. म्हणजे त्याला हेही कळतं, की आतमधून प्रवेश कुठून आहे. म्हणजे जी स्लॅब असते ती अशी उचलून घ्यायची त्या मॉडेलची आणि मग आतमधून सगळं घर दाखवायचं. मंद मुमुक्षू. मॉडेलवरून समजलं मध्यम मुमुक्षू. कागदावरून, रेघोट्यावरून समजलं तीव्र मुमुक्षू. मग आता मंद मुमुक्षूसाठी शंकराचार्य सांगतात आहे, की देह हेच ते नगर आहे. पुरुनी शेते इति पुरुषः. म्हणून देह नावाच्या नगरामध्ये आत्मा नावाचा पुरुष काही जण झोपला आहे असं म्हणतात. आम्ही त्याला सांगतो पहुडला आहे. मी त्याला नेहमी शब्द वापरत असतो. पहुडलाय. झोपलाय म्हटलं, की लोकं म्हणतात, "मग बाकीचं कार्य तो कसं काय करतो?" सांगा ना तुम्ही. कसं काय करतो बाकीचं कार्य? मग त्याला ते उत्तर देतात. तसं नाही. तो पहुडला आहे. कसा आहे तो? पहुडला आहे. पुरुनी शेते इति पुरुषाः. देह नावाच्या नगरीमध्ये आत्मा नावाचा पुरुष पहुडलेला आहे, निद्रिस्त झालेला आहे. म्हणजे गाढ झोप लागलेली नाही. पण त्याला कुठे काय चालू आहे याची जाण आहे आणि त्याचे तटरक्षक आणि द्वारपाल, त्याचे तटरक्षक आणि द्वारपाल राजाला आपल्या बरोबर सगळे संदेश पोहोचवतात आहे.
सगळ्या गोष्टी ते राजाला सांगत आहे. त्याप्रमाणे राजा ते करतो आहे. कार्य सगळेजण करतात आहे. राजा पहुडला आहे, पण त्याचं सैन्य व्यवस्थित पहारा देत आहे. अशा प्रकारे अविद्याग्रस्त आता राजा कुठे पहुडला आहे? मनबुद्धीच्या गुहेमध्ये पहुडला आहे. निहितम गुहायाम आपण पाहिलाय. बुद्धिरूप गुहेमध्ये हा राजा पहुडलेला आहे. राजाने बुद्धी कशी आहे? अग्नितत्वाची आहे आणि सत्वगुणाची आहे. शुद्ध जागा निवडली बघा. तिथे राहून तो सगळ्यांचं पालन करतो आहे. म्हणजे सर्व इंद्रियांचं चलन-वलन करतो आहे. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण आणि प्राण या सगळ्यांवर त्याची नजर आहे आणि सगळ्यांचं पालनही तो करतो आहे. आता हे जे नगर आहे, त्या नगराचा जो आत्मा नावाचा राजा आहे, या नगराला 11 द्वार आहेत. किती दार आहेत? आपल्या देहाचं नगर आहे, लक्षात घ्या. आपल्या देहाला 11 दार आहेत. आपल्या देहाला 11 दार आहेत आणि या 11 दाराबद्दल आता वर्णन चालू आहे. या दारांवर भक्कम द्वारपाल आहेत. यंत्रणा सुसज्ज झालेली आहे आणि राजा नगरीच्या आतमध्ये राहत असून सुद्धा नगरीपासून भिन्न आहे. राजा नगरातच राहतोय, पण नगरापासून राजा भिन्न आहे. पूर्ण घरामध्ये दिवा लावला आहे. दिव्यामुळे अख्ख्या घरात उजेड पडतो आहे, पण दिवा घरापासून वेगळा आहे. राजा सर्वांचा अधिपती आहे, पण अधिपती असून सुद्धा घर कोणासाठी बांधलं जातं? घर मालकासाठी घर बांधलं जातं. जो घराचा स्वामी आहे, त्या स्वामीसाठी घर बांधलं जातं. स्वामी घरापासून भिन्न आहे. स्वामी घरापासून विलक्षण स्वरूपाचा आहे. स्थूल शरीर हे त्या नगरीचं तट आहे आणि त्या तटामुळे आतलं शरीर आणि बाहेरचं, शरीराच्या आतलं आणि शरीराच्या बाहेरचं असे 2 स्पष्ट विभाग होऊन गेलेले आहेत. आतला एक आणि बाहेरचा एक असे 2 विभाग झाल्यामुळे आतला जो आहे तो बाहेर व्यवहार करतो, व्यापार करतो, चलन-वलन करतो. मग आता तो 11 दारांच्या साहाय्याने जाणं-येणं करतो. 11 द्वारांच्या साहाय्याने तो जाणं-येणं करतो. स्वामी समर्थ आत्मा जो स्वामी आहे, घरमालक आहे, तो मात्र स्वतंत्र आहे, हे विसरू नका. आणि सगळे द्वारपाल आपल्या राजासाठी काम करतात. मग आता त्याचे द्वार सांगून देऊ. 2 डोळे, 2 कान आणि 2 नाक. मेडिकली नाक जरी एक धरलं जात असलं तरी नाकपुड्या 2 असल्यामुळे मंद मुमुक्षूसाठी नाक 2 आहे असं त्याला वाटतं. कवटी कोणी पाहिलेली नाहीये, त्यामुळे त्याला नाक 2 आहे असं वाटतं, म्हणून ते 2 गृहीत धरले. म्हणून 2 डोळे, 2 कान किती झाले? 4. 2 नाक किती झाले? 6. आणि 1 तोंड किती झाले? 7. अशा प्रकारे वरचे 7. एक नाभी, बेंबी, एक जननेंद्रिय आणि एक गुदद्वार.
7 आणि 3 10 आणि एक टाळूच्या इथे एक थोडासा खड्डा असतो. लहान मुलांचा तो स्पष्ट दिसतो. त्याला ब्रह्मरंध्र असं म्हणतात. हे 11वं. म्हणजे नाभीच्या वरचे 5. नाभीच्या वरचे 5. नाभी, शिश्न आणि गुद असे 3 8. नाभीच्या वरचे 7. 7 आहे. 7 आणि 5. नाभी, शिश्न आणि गुद 10 आणि ब्रह्मरंध्र एक 11. अशा प्रकारे एकूण 11 दारांचा हा देह म्हणजे हे नगर आहे. म्हणून 11 द्वाराः असं त्याचं वर्णन आहे. आता या राजाचं नाव काय आहे? या राजाचं नाव अज आहे. अज. एका गावात अज नावाचा राजा राज्य करीत होता. आता या अज शब्दाचा नाव नाहीये. जो जन्मलाच नाही त्याला अज असं म्हणतात. मग आता पूर जे आहे म्हणजे नगरी जी आहे ती स्थापित केलेली आहे म्हणजे जन्मलेली आहे. म्हणून निर्माण झालेल्या नगरीमध्ये कधीही निर्मिती होऊ शकत नाही असा अज नावाचा राजा राहतो. म्हणजे नगरी निर्मित आहे, राजा न निर्मित आहे. राजा कधीही जन्मला नाही आणि या राजाचं नाव आत्मा आहे. त्याला अज असं म्हणतात. शंकर भाष्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अज का, हा जो अज आहे याचा पुराच्या लक्षणांपासून हा विभिन्न आहे. म्हणजे नगरीच्या लक्षणांपासून हा विभिन्न आहे. नगरी कशी आहे? विकार सह आहे. हा विकार रहित आहे. अवक्रचित्त आहे. नगरी वक्रचित्त आहे. नगरी कुटील आहे. हा अकुटील आहे. नगरी सूर्यासारखी नित्य आहे. हा राजा नित्य आहे. नगरी अनित्य आहे. नगरी एकरूप आहे. राजा त्यापासून भिन्न आहे. जोपर्यंत हे सगळं समजत नाही. काय नाही समजलं? पुन्हा सांगतो. नगराला 11 दार आहेत. या 11 मधले 7 वरचे नाभीच्या, नाभी, शिश्न आणि गुद 3 खालचे आणि ब्रह्मरंध्र एक वरचं. आता 7 वरचे म्हणण्यापेक्षा 8 वरचे म्हटलं तर चालेल की नाही? पण ब्रह्मरंध्र हे विशेष द्वार आहे ज्यातून प्राण मृत्यू समयी बाहेर जात असतो. म्हणून त्या दाराला विशेष महत्व आहे. म्हणून 7 वरचे सांगितल्यानंतर ब्रह्मरंध्र पुन्हा वरती असूनही वेगळं सांगितलं आहे. ते दार मृत्यू समयीच उघडत असत. म्हणून ब्रह्मरंध्रामध्ये प्राण ठेवणं ही एक प्रक्रिया आहे आणि ती एक ध्यानाची पण प्रक्रिया आहे. यात राहणारा जो अज नावाचा राजा आहे हा अविकारी आहे. हा जन्मलेला नाही आहे. याच्यामध्ये विकारांचा अभाव आहे. याच्यामध्ये अवस्थांचा सुद्धा अभाव आहे. पण सगळ्या इंद्रियांना हा प्रकाशित करत असल्यामुळे इंद्रिय आपापली कामे निमूटपणे करून राजापाशी रिपोर्टिंग करतात. म्हणजे जो जो इंद्रिय आहे ते त्या विषयापाशी जात. विषयासंबंधीची सगळी माहिती राजापाशी आणून ठेवतो. तरीही राजा एवढा विषय ऐकूनही विकारी होत नाही. कारण राजाचं नाव अजय आहे म्हणजे तो आत्मा आहे. हा राजा इंद्रिय जरी सगळीकडे पाहत असले तरी हा राजा याच्या सत्तेमुळे इंद्रिय पाहतात. म्हणून हा सच्चिदानंद स्वरूपानी अखंड रूपानी पुरु म्हणजे देशामध्ये नगरीमध्ये पहुडलेला आहे. आणि हा राजा कसा आहे? अवक्र चेतसा आहे.
म्हणजे काय, तो ज्ञानालाही प्रकाशित करतो आणि अज्ञानाला सुद्धा प्रकाशित करतो. असा अवक्र चेतस नावाचा राजा आहे. आता तुम्ही म्हणाल, मंद मुमुक्षूसाठी सांगितलं हो, मंद मुमुक्षूसाठी सांगितलं हो. इतके मंद आहे का हो हे समजणे इतके? हे समजायला सुद्धा बरीच सूक्ष्म बुद्धी लागते. पण हे ज्ञान ज्याच्याजवळ नाही, ज्यांनी ज्ञानाला विज्ञानपूर्वक स्वीकारलेलं नाही, पण ध्यान करतो आहे, केवळ डोळे मिटून बसतो आहे. आता ज्ञानरहित असलेलं जे ध्यान आहे, त्याला अंध समाधी असं म्हणतात. ज्ञानरहित ध्यान याला अंध समाधी असं म्हणतात. खूप जण ध्यान करतात. मला माहिती नाही, कारण मी पाहिलं नाही. पण आपल्या ऑनलाईन वर ध्यानाची आवड असणारे काही जण आहेत. आज ते जॉईन झाले आहे का मी पाहिलं नाही. हा, लक्ष्मी जॉईन झालेली पाहिली. ते नाव आलं होतं मला. पण त्यावेळेला सुरुवातीला ते जॉईन झाल्याचं नाव आलं ना. आता बाकीची माहिती नसताना केलेलं जे ध्यान आहे, त्याला अंध समाधी म्हणतात. हे त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ध्यानाभ्यास करणाऱ्यांनी हे कायम लक्षात ठेवायचं आहे, की ज्ञानाशिवायचं ध्यान ही अंध समाधी आहे. डोळे मिटून जो चालतो, त्याला ध्येय कधीही प्राप्त होऊ शकत नाही. चालल्यासारखं वाटतं, खाईत कधी जाईल सांगता येत. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, आंधळ्या गरुडा पाखा हाती. गरुड आंधळा आहे आणि पंखामध्ये, पाखा म्हणजे पंख, पंखामध्ये बळ आहे, अचाट बळ आहे. समुद्र उल्लंघून जाण्याची ताकद आहे, पण कोणत्या दिशेला चालला हे समजत नाही. समुद्राचा काठ आला का कळत नाही. आणि उदाहरण दिलं आहे, की नुसतं वैराग्य असून चालत नाही, विवेकयुक्त वैराग्य असावं. म्हणून विवेकाचे डोळे, ते ज्ञान. म्हणून ज्ञानाशिवाय, आणि ज्ञान हे विचारांनी येतं, विचाराशिवाय जे ध्यान होतं, त्याला अंध समाधी असं म्हणतात. शंकराचार्य प्रणित ध्यान करणारे लोक सुद्धा इतका बारीक विचार करत नाहीत, आणि मग आमचं बरं आहे म्हणतात. हा एक चांगला रस्ता असतो. आपल्याला काही करायचं नसतं, आम्ही जे करतो ते बरं आहे असं म्हणायचं. आम्ही जे करतो ते चांगलंच आहे असं म्हणायचं. इतकंच नव्हे, तर मी बोलताना असं ऐकलं आहे त्या लोकांकडून, मग थोडस दुःख होणार नाही तर काय, दुःख तर होतच असते, एवढं काही साधना केली म्हणून काय दुःख होऊ नये असं असतं का? म्हणजे पुन्हा आपल्या दुःखाचंही समर्थन करायचं, आपल्या दुःखीत्वाचंही समर्थन करायचं, आपल्या शोकाचंही समर्थन करायचं, आणि माझं साधन बरोबर चालूच आहे असंही म्हणत राहायचं. हा पुरुष, हा आत्मा, हा शरीरामध्ये नित्य स्थित आहे, अवक्रचेता आहे, आणि तोच ब्रह्म आहे. म्हणून त्याला ब्रह्मपुरी असं सुद्धा म्हणू शकता, त्याला आत्मपुरी असं सुद्धा म्हणू शकता. आता हा जो अज नावाचा राजा आहे, आत्मा नावाचा राजा आहे, हा जो राजा आहे, हा ऐषणांनी मुक्त आहे. मंद मुमुक्षूसाठी चालू आहे असं सारखं सारखं डिवचायचं नाहीये मला कोणाला. पण आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, की ऐषणा नको, इच्छा असेल तर परमार्थ नाही होत. परवाच पांढऱ्या कवड्याला ज्या वेळेला समारंभ झाला, तेव्हा संचालकांनी सांगितलं होतं,
संचलन करणाऱ्यांनी सांगितलं होतं की इच्छा ठेवून परमार्थात येऊ नका, असं मी सांगितलंय. हा जो आत्मराजा आहे, हा ऐषणांनी मुक्त आहे. लोकेशणा, वित्तेषणा, दारेषणा, इच्छांपासून मुक्त आहे. इच्छांपासून मुक्त झाल्याशिवाय खऱ्या परमार्थाला प्रारंभच होत नाही. आणि असा जो इच्छांपासून मुक्त झालेला असतो, तो शोक करीत नाही. आता तो त्या शरीररूपी पुरामध्ये राहतोय. त्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले सगळे इंद्रिय विषयांपाशी जाऊन त्याला विषयाची इत्थंभूत माहिती देत आहेत, तरी सुद्धा हा लिप्त होत नाही, हा विचलित होत नाही, हा अविचल राहतो. समजून घ्या, ब्रह्मस्वरूप समजावून सांगतात आहे. हा जो अजय नावाचा आत्मराजा आतमध्ये राहतो, हा अकुटील आहे. म्हणजे वेडी वाकडी चाल नाही चालत. कुटील कोणाला म्हणतात? शकुनी. कुटील शब्दाचा अर्थ कपटी असा. ज्याच्या मनात कायम कपट असतं, ज्याच्या मनात कायम वेडेवाकडे विचार, तो कुटील असतो. तो नित्य स्थित असतो. आणि वेडेवाकडे विचार ज्याच्या मनात असतात, तो कुटील असतो. आणि तो एका जागी कधीच स्थिर राहत नाही, म्हणून तो कधी एकरूपही होत. म्हणून राजकारणी लोकांना परमार्थ फार अवघड आहे. विषयासक्त माणसाला परमार्थ फार अवघड आहे. कंजूष माणसाला परमार्थ फार अवघड आहे. स्त्रीशी आसक्त असणाऱ्याला परमार्थ फार अवघड आहे. कीर्तीचा हव्यास असणाऱ्याला परमार्थ फार अवघड आहे. आणि हा राजा या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त आहे, म्हणून याला आत्मराज असं म्हणतात. आणि हा मुक्त आहे, हा जीवन मुक्त आहे, हा विदेह मुक्त आहे. म्हणजे याला पुन्हा शरीर ग्रहण करावं लागत नाही. हंसा हा. आता या राजाबद्दल थोडस वर्णन केलं आहे. थोडस वर्णन या ठिकाणी तुम्हाला या राजाचं सांगतो की हा राजा कसा आहे. त्याचं वर्णन केलं आहे. हंसा हा. आचार्य सांगतात की हंस रूपाने हा गमन करणारा, म्हणजे येणारा आणि जाणारा आहे. शुचिशत, आकाशामध्ये सूर्य रूपाने तो चालणारा आहे. म्हणजे प्रकाशही देतो, आणि तो जेव्हा नसतो त्यावेळेला अंधारही होतो. म्हणजे तो उगवतोय आणि तो मावळतो सुद्धा. काकांची ओवी नंबर 13. तो उगवतो आणि तो मावळतो सुद्धा. शुचिशत त्याचं नाव. हे हंस हा शुचिशत. वसुहू, वसु शब्दाचा अर्थ आकाशामध्ये सर्वांना अंतर्बाह्य जो व्यापून असतो, त्याला वसु असं म्हणतात. सगळ्यांना तो अंतर्बाह्य व्यापून आहे, त्याला वसु असं म्हणतात. अंतरिक्षसत असा एक त्याच्यात शब्द आला आहे. अंतरिक्षसत, अंतरिक्षांमध्ये वायू रूपाने गतिमान असणारा. आणि मग पुढे शब्द आहे होता. होता शब्दाचा अर्थ तो अग्नी स्वरूप आहे. अग्निर्वे होता. पुढे वेदिशत म्हणजे पृथ्वीवर गमन करणारा. श्रुती म्हणते इयम वेदीही परोंताहा पृथ्वीव्याहा.
ऋग्वेद संहितेमध्ये दिलेला आहे. अतिथी ही दुरोणसत म्हणजे कलशामध्ये अतिथी रूपाने, सोम रूपाने तो आहे, घरामध्ये असलेल्या तेजाच्या रूपाने आहे आणि अतिथी मध्ये असलेल्या ब्राह्मणाच्या रूपाने मध्ये तो आहे. अतिथीमध्ये कलशामध्ये अतिथी रूपाने आहे, घरामध्ये तेज रूपाने आहे आणि अतिथी रूप ब्राह्मणामध्ये ब्रह्मरूपाने तो आहे. नृषत म्हणजे तो मनुष्यांच्या मध्ये गमन करणारा आहे. वरसत म्हणजे देवयोनीमध्येही गमन करणारा आहे. अब्जा पाण्यामधून शंख, शुक्ती, शिंपला, मकरादी रूपाने तो जन्माला येतो. अब्जा. अद्रिजा पर्वतामधून नदी, नाले रूपाने तो जन्माला येतो. पाण्यामध्ये शंख, शुक्ती, शिंपला, मकरादी रूपाने जन्माला येतो. पर्वतामध्ये अद्रिजा म्हणजे नदी, नाले रूपाने तो जन्माला येतो. ऋतम तोच सर्वांचा प्रत्यगात्मा असून सुद्धा स्वतः मात्र ऋत म्हणजे अवितथ रूपाने राहतो. स्वरूपामध्ये लेश मात्र विकार होत नाही, म्हणून तो जराही च्युत होत नाही. चर अचर देव मनुष्य योनी नाम रूपांमध्ये निर्विकार रूपाने स्थित आहे, म्हणून सर्व श्रेष्ठ निरतिशय सर्वांचे आदी कारण तो आहे. आणि म्हणून ऋत असा भेदशून्य अखंड अवयवहीन तो एकटाच आहे. एवढं करून तो भेदशून्य आहे, तो अखंड आहे आणि तो अवयवहीन आहे. हात पाय नाक कान डोळे आत्मदेवाला नाहीत, कारण त्याला शरीर नाही आहे. तो शरीरामध्ये आहे, त्याच्यामुळे शरीर प्रकाशमान चलायमान सगळं होत आहे, पण तो शरीराशी लिप्त नाही. आणि म्हणून तो बृहत आहे, तो आतही आहे आणि बाहेरही आहे. आणि म्हणून तो इतका मोठा व्यापला आहे की त्याला बृहत असं म्हटलं जातं. बृहत पासून ब्रह्म शब्द झालेला आहे. ऊर्ध्वं प्राणमुन्नयति अपानं प्रत्यगस्यति मध्ये वामनमासीनं विश्वे देवा उपासते. आता मंद बुद्धिवाल्यांनी उपासना करायची आहे. कशा प्रकारची उपासना करायची आहे? आत्मचैतन्य सत्तेमुळे प्राण अपान आपापल्या व्यापारामध्ये प्रवृत्त होतात. प्राण हृदयापासून बाहेर जातो, अपान वायू खाली खेचला जातो. आत्मचैतन्य हृदय पुंडरीकाकाशामध्ये अंतःकरण रूपी गुहेमध्ये विज्ञान रूपाने प्रगट होते. अत्यंत वामन सुंदर भजनीय असून देव त्याची उपासना करतात. ज्ञानेंद्रिय वाघ कर्मेंद्रिय अखंडपणे आपापल्या कर्मामध्ये रत होऊन राजासाठीच प्रवृत्त होतात. इंद्रिय विषय आणि विषय रूपी ज्ञान आत्मरूपी राजाला उपहार म्हणून अर्पण करतात. हे सगळे इंद्रिय काय करतात? विषयाचा ज्ञान राजाला अर्पण करतात. यावरून हे सिद्ध होतं की देह इंद्रिय प्राण मन बुद्धी चित्त अहंकार अज्ञान हा संपूर्ण कार्यकारण संघात स्वतः जड अचेतन स्वरूपाचा असला, त्याला स्वतःची सत्ता नसली तरीही तो कोणत्याही कर्मामध्ये प्रवृत्त होऊ शकत नाही. आणि म्हणून राजामुळे तो प्रवृत्त होतो. म्हणून तो कार्यप्रवृत्त दिसत असला तरीही त्याच्या मागे राजाची सत्ता आहे हे सिद्ध होतं. ऑफिस मधले कर्मचारी काम करतात, कोणाच्या सत्तेवर काम करतात हो? कोणाच्या सत्तेवर ऑफिस मधले कर्मचारी काम करतात सांगता का मला?
राजसत्तेवर काम करतात ऑफिस मधले कर्मचारी. ही जी राजसत्ता आहे त्यामुळे ऑफिस मधला कर्मचारी काम करतो, नाही तर काम नसतं केलं. दर महिन्याला राजसत्ता त्याला पगार देत. तसा हा आतमध्ये असलेला जो राजा आहे हा इंद्रियांकडून विषयाकडे जाण्याचं काम करवून घेतो. आणि म्हणून विषयापासूनची सगळी माहिती इंद्रिय अंतःकरणाच्या माध्यमातून बुद्धीपर्यंत राजापर्यंत जाऊन पोहोचवतात. म्हणून राजाला शब्द स्पर्श रूप रस गंध सर्व विषय ते अर्पण करतात. प्राण आणि अपान स्वकार्यामध्ये प्रवृत्त होतात. हा या मंत्राचा अभिप्राय आहे. अशा प्रकारे आत्म्यामुळे देहाला जीवन मिळतं, इथपर्यंत आपण आज मांडणी केलेली आहे. पुन्हा तो देहामध्ये राहून देहाला जीवन देऊन तो अलिप्त कसा राहतो हे आपण उद्या सकाळी बघणार आहोत. आज 125च्या संख्येने तुम्ही पहिल्या दिवशी उपस्थित राहिलात. 118चा आकडा आहे आणि 8 त्याच्यामध्ये जोडले 125च्या वर झालेले आहेत. एवढ्या संख्येने आपण आज हजर राहिलात आणि एवढं एक नगर समजावून घेतलं आहे. आता हे जे नगर आहे हे जीवाला कसं जीवन देतं, आत्मा मुळे देहाला कसं जीवन मिळतं हे आपण उद्याच्या आपल्या प्रवचनात स्पष्ट करणार आहोत. आज या ठिकाणी आपण विराम घेऊ आणि थांबू. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. राम रामकृष्ण हरी सगळ्यांना. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी धन्यवाद.